विज्ञान भाग 2 चा आपला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा सुरू आहे। आणि या धड्यामध्ये आपण पाहिले की आपल्याला 2 जीवन प्रक्रिया बघायची आहे। लेसनचं नाव जीवन प्रक्रिया आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 जीवन प्रक्रिया शिकायला भेटणार आहेत। त्यामध्ये एक आहे ऊर्जा निर्मिती आणि दुसरा आहे पेशी विभाजन। तर ऊर्जा निर्मितीची आपण पूर्वतयारी बघितली की ऊर्जा निर्माण करण्यासाठी फक्त ऑक्सिजन असून चालत नाही आणि फक्त अन्न घटक असून सुद्धा चालत नाही। तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लागत असतात। बरोबर आहे, दोन्ही गोष्टी आपल्याला लागत असतात सर। तर कोणकोणत्या 2 गोष्टी याच्यामध्ये, आपण अन्न पदार्थ आणि दुसरा आहे ऑक्सिजन। जर 2 घटक आपल्या शरीराला व्यवस्थित भेटले तर त्यापासून ऊर्जा भरपूर आपल्या शरीरात निर्माण होऊ शकते। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये थोडीशी माहिती आपल्याला सांगितली। आपण 2 प्रकारचं श्वसन करतो। पचन जर झालं तर त्याच्या पचनातून आपल्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत त्या ठिकाणी अन्न घटक पोहोचले जातात, रक्ताभिसरण संस्थेद्वारे, परिवहन संस्थेद्वारे। परंतु ऑक्सिजन कसा जातो, तर ऑक्सिजन जाण्यासाठी ऑक्सिजन कोणत्या माध्यमातून जातो, श्वसनातून। श्वसन कोणकोणत्या प्रकारचं पाहिलं आपण, 2 प्रकारचं श्वसन असतं। एक शरीर स्तरावरचं श्वसन असतं आणि एक पेशी स्तरावरचं श्वसन असतं। आपण पाहिलं की जे शरीर स्तरावरचं श्वसन आहे त्याच्यामध्ये वातावरण आणि आपली शरीर याच्यामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते। आणि त्याच्यानंतर जे पेशी स्तरावरचं श्वसन आहे त्याच्यामध्ये अन्नपदार्थाचं ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा त्याच्या विना काय केलं जातं, ऑक्सिडीकरण केलं जातं। बरोबर आहे। आयुष्यात स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहे आणि हे स्टेटमेंट आपल्या मनावर, आपल्या मेंदूमध्ये कोरले गेले तर त्या विषयाचं सखोलता आपल्या मनामध्ये बसत असते। आणि म्हणून एखादी गोष्ट काय करायची, समजून घ्यायची। एकदा जर ती डोक्यात बसली तर ती वारंवार परत विचारायची गरज पडत नाही। पेशी स्तर म्हणजे आपले शरीर कशा तयार झालेलं आहे, अनेक पेशींपासून, तर त्या पेशीमध्ये ते कार्य चालतं। शरीर स्तरावरती बाहेर आपण एवढंच करतो, बरोबर आहे। परंतु पेशी स्तरावर काय होतं, तर इथून डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक ठिकाणी पेशी आहे। त्या पेशीमध्ये खाल्लेल्या अन्नपदार्थाचा कण आणि कण, रेणू आणि रेणू, आणि नाकातून घेतलेल्या ऑक्सिजनचा अणू आणि अणू हे पोचतं। आणि मग तिथं गेल्यावर ऊर्जा निर्माण होते। मग तिथं ऊर्जा निर्माण कशी होते ते आपल्याला आज बघायचं। परंतु त्याच्या आधी पेशी स्तरावरती त्यांनी सांगितलं की ऑक्सिजनच्या मदतीनं किंवा त्याच्या विना काय केलं जातं, त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण केलं जातं। पण त्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत। ते जे 2 श्वसन आहे ना, ते पेशी श्वसन जे आहे ते 2 प्रकारचे। बोला किती प्रकारचं आहे, 2। याच्यातला जो पहिला प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा सांगितलं आपल्याला या ठिकाणी की पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचं टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण करतो आपण, त्याला ते पेशी स्तरावरचं श्वसन असतं। आणि हे श्वसन 2 प्रकारचं असतं। बोला किती प्रकारचं असतं, 2। बोला 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 किती प्रकारचं असतं, 2। अगोदर तर शरीरामध्ये श्वसन हे 2 स्तरावर होतं। किती स्तरावर होतं, श्वसन हे आपल्या शरीरात किती स्तरावर होतं, 2 स्तर। एक असतं शरीर स्तर आणि एक असतं पेशी स्तर। हे काय आपलं श्वसन आहे 2 स्तरावर होत असतं। त्याच्यापैकी हे जे पेशी स्तरावरचं श्वसन आहे हे 2 टप्प्यामध्ये होतं। एक ऑक्सिजनच्या मदतीनं होतं, त्याला ऑक्सी श्वसन शब्द वापरलेला आहे। कोणतं श्वसन आहे, ऑक्सी श्वसन। नावातच उत्तर आहे, आपली मराठी भाषा एवढी पवित्र, एवढी शुद्ध आहे की ती वाचल्यात त्याचं उत्तर भेटून जातं। त्याच्यामुळे इकडं तिकडं बघायचीच गरज नाही आहे। तुम्ही जो अभ्यास करताना हा अभ्यास खूप चिल्लर आहे, तो पण लई महत्वाचा आहे, बरं का। चिल्लर आहे तो पण लई महत्वाचा आहे, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात खूप जास्त उपयोग होतो। हे शिकायचं काऊन, कारण आपल्याला पूर्ण आयुष्यभर याचा उपयोग करायचा आहे। नाही सर फक्त पेपर पुरता उपयोग आहे। आता जे लोक पेपर पुरता उपयोग करतात ते आयुष्यात काहीच शिकत नाही, त्याला काहीच शिकायला भेटत नाही। ते फक्त पेपर पुरते रट्टा मारतात, पाठ करतात ते फक्त। गरजेचं काय आहे, इथं सेव्ह झालं पाहिजे। येणाऱ्या काळात आवटे सरांच्या सारखं मी पण शिकवेन, मी पण ट्युशन घेईन, कळलं का। हां मग ते आपापल्या फील्डमध्ये आपण कोणी टीचर होतं बघा, प्रत्येक फील्डचा एक हिरा असतो।
टीचर हा प्रत्येक फील्डमध्ये होऊ शकतो. तुम्ही इंजिनिअरिंगला गेले तिकडे टीचर नाही का? तुम्ही डॉक्टर गेले तिकडे टीचर नाही का? आहे. पॉईंटकडे लक्ष द्यायचं. ऑक्सी श्वसनमध्ये ऑक्सिजन असतो. आणि दुसरा प्रकार आहे विनॉक्सी श्वसन. विनामध्ये ऑक्सिजन असतो का? असतो का ऑक्सिजन? विनॉक्सी श्वसन. एक ऑक्सिजनच्या मदतीनं ऑक्सी श्वसन आणि एक ऑक्सिजनच्या न मदतीनं म्हणजे विनॉक्सी श्वसन. मग ऑक्सी श्वसन कसं पार पाडतात, ते किती टप्प्यामध्ये होतं ते आपल्याला बघायचं. ऑक्सी श्वसन हे जे तुम्ही बघितलं तर ऑक्सी श्वसन हे 3 टप्प्यामध्ये होतं. पोराव किती टप्प्यामध्ये होतं ते? 3 टप्प्यामध्ये होतं. ऑक्सी श्वसनचे 3 टप्पे सांगितले. त्याच्यात पहिलं असतं ग्लुकोज विघटन. काय असतं पहिलं? ग्लुकोज विघटन. आता आपणच बघितलं आधी की आपल्या शरीराला ऊर्जा ही कोणत्या पदार्थापासून भेटते? अन्न. पण अन्नामधलं कोणता घटक असतो, कोणतं पोषक तत्व असतं ते? ग्लुकोज. कशामध्ये असतं? कर्बोदकामध्ये असतं. कर्बोदक जे असतात, नाव पा किती भारी येतं, कार्बोहायड्रेट. कार्ब म्हणजे कार्बन, ओ म्हणजे ऑक्सिजन, हायड्रेट म्हणजे हायड्रोजन. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या तिघाचा संगम झालेला आहे आणि त्याच्यापासून कर्बोदक तयार झाले आणि ते कर्बोदक आपल्या शरीराला ऊर्जा देतात. आपण कार्य करतो की नाही? आणि कार्य करण्यासाठी काय लागते म्हणे? ऊर्जा लागते. अरे काय लागते? ऊर्जा. मग ही ऊर्जा कुठून भेटते? आपण ज्या भाकऱ्या खातो, भाकऱ्या खातो, पोळ्या खातो, चपात्या खातो, भात खातो, याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय असतात? कर्बोदक असतो. तुम्ही जे फळं खाता, फळामध्ये कर्बोदक जास्त नाही आहे. काही फळामध्ये आहे, काही प्रमाणात. कर्बोदक फळ काऊन खायचं? कारण फळामध्ये कर्बोदक कमी असतात. त्याच्यामध्ये पोषक तत्व दुसरे पण जास्त असतात. शरीराला लागणारे प्रथिनं त्याच्यात असतात. तुमचे जीवनसत्व खनिजं त्याच्यात असतात. उदाहरणार्थ सफरचंद आहे. सफरचंदमध्ये जीवनसत्व खनिजं आहे. त्याच्यामध्ये कर्बोदक कमी आहे. पण प्रथिनं जास्त आहे. जीवनसत्व खनिजं जास्त आहे. आपल्या शरीराला ऊर्जा नाही लागत जास्त. ऊर्जा शरीराला लागतच नाही. शरीराला काय लागतं? शरीराला प्रथिनं लागतात. शरीराला जीवनसत्व खनिजं लागतात, जे शरीराचं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करू शकतात. शरीराला प्रथिनं पाहिजे, जे शरीराला मजबूत करू शकतात. ज्याचं शरीर मजबूत झालं किती बी काम करू शकतो तो. पचन क्षमता जर वाढली तर खाल्लेलं किती बी खाल्लं ते पचतं ना. पचन क्षमता वाढली पाहिजे. एखाद्याची पचन क्षमता खूप कमजोर आहे, त्याला 5-10 पोळ्या खाऊ शकत नाही. ते एका पोळीच्या वर खाऊ शकत नाही. कारण की ठीक आहे. तर पहिला टप्पा ग्लुकोज विघटन. ग्लुकोज शब्द का वापरला? ग्लुकोज म्हणजे कर्बोदक, ग्लुकोज म्हणजे साखर, ग्लुकोज म्हणजे गोड पदार्थ. समजे? तर ग्लुकोज विघटन. त्याच्या पुढचा टप्पा आहे कार्बोक्झिलिक ॲसिडचं चक्र. त्याला शब्द दिलेला आहे आपण क्रेबचं चक्र. कोणाचं चक्र नाव दिलं त्याला? क्रेबचं चक्र नाव दिले. दुसरं काय आहे? क्रेब चक्र. आवटे सरचं नाही बरं का, क्रेबचं चक्र. आणि शेवटचं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. शेवटचं काय आहे? इलेक्ट्रॉन वहन साखळी. ओके. ह्या 3 टप्प्यातून होतं ऑक्सी श्वसन. मग विनॉक्सी श्वसन किती टप्प्यामध्ये होतं? तर विनॉक्सी श्वसन हे 2 टप्प्यात होतं. वरती लिहून देतो मी इथं 2 टप्पे. त्याच्यात पण ग्लुकोज विघटन असतं. त्याच्यात सुद्धा काय असतं? ग्लुकोज विघटन असतं. आणि ग्लुकोज विघटन झाल्यानंतर त्याच्यात होतं किण्वन. काय होतं त्याच्यामध्ये? किण्वन होतं. किण्वन म्हणजे काय? जसं आपण दुधापासून काय तयार करतो? दही तयार करतो. किंवा आपण पिठापासून पाव तयार करतो. पाव तयार करण्यासाठी ते भिजू घालतो की नाही? बरोबर आहे. किंवा आपण ते डोसा करत असन किंवा इडली करायची असेल तर आपण ते पीठ भिजू घालतो, त्याला आंबवतो. आंबवणं म्हणजे थोडक्यात काय? किण्वन. तसं दही तयार होतं. तर दुधामध्ये सुद्धा काय असते? एक साखर असते.
सांगा बरं, दुधात कोणती साखर असते? दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते आणि ती लॅक्टोज नावाची जी साखर आहे ती लॅक्टोज नावाची साखरचं रूपांतर काय होतं? लॅक्टिक आम्लामध्ये होतं. म्हणून दुधाला आंबट वास येतो. ॲसिड असतं त्याच्यात, दुधामध्ये आम्ल असतो. हां, जिकडं तिकडे आम्लच आम्ल आहे बरं का पोरं, तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यावेळी ग्लुकोज ज्यावेळी विघटन झालं ना त्याच्यापासून बी आम्ल तयार होतो. तुमचे प्रथिनं जर पचले तर तिथं अमिनो आम्ल तयार होते. तुमचे तेलकट पदार्थ, मेद पदार्थ पचले तिथं मेद आम्ल तयार होतात. सगळीकडं आम्लच आम्ल आहे, सगळे आम्लच आहे. जिकडं पाव तिकडं आम्लेचे आम्ले धरून तिमले, बरोबर. तर हे टप्पे लक्षात ठेवायचे. ऑक्सी श्वसनमध्ये 3 आहे, ग्लुकोज विघटन, क्रेब चक्र, इलेक्ट्रॉन वन साखळी. आणि विनॉक्सी श्वसनमध्ये 2 आहे, ग्लुकोज विघटन आणि किण्वन. लक्षात राहील. याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 2. आणि अगोदर श्वसन किती प्रकारचं आहे? ते शरीर स्तर आणि पेशी स्तर. पेशी स्तर हे किती टप्प्याचं आहे? ऑक्सी आणि विनॉक्सी. ऑक्सी म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन भाग घेतो, विनॉक्सी म्हणजे त्याच्यात ऑक्सिजन भाग घेत नाही. हा चार्ट काढून घ्यायचा आणि हा मला उद्या आल्यानंतर सांगायचा. हा विज्ञानचा अभ्यास आहे तुमचा आजचा. काही अडचण? उद्या आपण काय करू मग? ऑक्सी श्वसनाचे हे 3 टप्पे बघून घेऊ. ठीक आहे.